कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ ओपनचा, ओबीसीचा, SCBCचा तसेच NT2 आणि NT3चा 98% रेंजमध्ये होता. तेच NT1 आणि विजय यांचा 97च्या रेंजमध्ये होता. SCचा 95 आणि STचा 86% कट ऑफ मागच्या वर्षी लागलेला होता. कुठे तर पुण्यातील एक टॉप आणि नामवंत बेस्ट कॉलेज VIT पुणेमध्ये, की ज्यांचा कॉलेज कोड आहे 06273 आणि कुठल्या राऊंडचा आहे, राऊंड 1चा आहे आणि कोणत्या वर्षाचा आहे, जस्ट मागच्या वर्षीचा म्हणजेच 2025चा. तर या व्हिडिओमध्ये VIT मध्ये ज्या पूर्ण 12 ब्रांचेस पाहायला मिळतात त्या सर्व ब्रांचेसचा मी सर्व कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे करायचं काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, ते म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा, सगळ्या ब्रांचेस जाणून घ्या की त्यांचा कट ऑफ किती लागतो आणि तुमच्या रेंजमध्ये येतो का नाही. तर मी तुम्हाला कम्प्युटरचा हा कट ऑफ दाखवलेला आहे. पुढची ब्रांच आपली आहे की जी आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. अशा अनेक ब्रांचेस आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या नावामध्ये, पण त्यांना ब्रॅकेटमध्ये एक वेगळी ब्रांच त्या ठिकाणी असते, ते देखील तुम्ही समजून घ्या. पुढे पुढे तुम्हाला मी दाखवतोच. आता या ब्रांचसाठीचा कट ऑफ म्हणजेच की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठीचा ओपन 98% होता. OBC, SCBC, NT1 आणि NT3 तसेच NT2 सुद्धा 97च्या रेंजमध्ये कट ऑफ होता. VJसाठी 95, SCसाठी 94 आणि STसाठी 75% वरती कट ऑफ होता. कोणत्या ब्रांचसाठी? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी. पुढची आपली ब्रांच असणार आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. तर या ब्रांचसाठीचा कट ऑफ ओपनसाठी, OBCसाठी 98% होता. SCBC, NT1, NT3, NT2 यांच्यासाठी 97% होता. तेच VJसाठी 95च्या रेंजमध्ये, SC 93 आणि ST त्या ठिकाणी 73%च्या रेंजमध्ये कट ऑफ होता. कशासाठी? आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी. पुढची आपली ब्रांच असणार आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. तर त्याला आपण AI ML असं देखील म्हणतो. तर या ब्रांचसाठी ओपन, OBC, NT1, NT2, SCBC यांच्यासाठी 98%ची रेंज होती. तेच NT3 साठी 97, VJसाठी 95, SC 94 आणि ST साठी 80%चा रेंज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या ब्रांचसाठीचा कट ऑफ होता. पुढची आपली ब्रांच असणार आहे ती म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स, की ज्याला आपण DS देखील म्हणतो. तर याच्यामध्ये ओपनसाठी 98%, OBC, SCBC, NT3, NT2 यांच्यासाठी 97%, तेच त्या ठिकाणी NT1 96%, VJ 95, SC 93, ST 73. पुढची आपली ब्रांच असणार आहे ती म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन. खूपच मोठं नाव आहे ब्रांचचं. IoT सुद्धा दिसतंय, सायबर सिक्युरिटी सुद्धा दिसतंय, ब्लॉकचेन सुद्धा दिसतंय. जर ही ब्रांच टाकणार असाल तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन नक्की या ब्रांचचा तुम्ही सिलेबस आणि ब्रांच नेमकी काय आहे ते नक्की बघा. कट ऑफ पाहूयात. ओपन आणि OBC आणि SCBC तसेच NT3 साठी 97%ची रेंज, त्यानंतर NT2, NT1 साठी 96%ची रेंज, VJ 94, SC 93, ST 70%. आता पुढची ब्रांच आहे आपली AIDS म्हणजेच की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. तर या ब्रांचसाठी कट ऑफ ओपनमधून 98%, OBC, SCBC, NT3, NT2 यांच्यासाठी 97%ची रेंज होती. NT1 साठी 96, VJ 95, SC 93 आणि ST 77%. पुढे देखील VITच्या अनेक ब्रांचेस आहेत की ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो की तुम्हाला जर कट ऑफ माहीत असतील तर तुम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी समजतील की तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये, एखाद्या ब्रांचमध्ये ॲडमिशन भेटणार आहे का नाही, किंवा त्या कॉलेजचा कट ऑफ पाहून सुद्धा तुम्ही एक अंदाज लावू शकता की हे कॉलेज कोणत्या पातळीवरती आहे. खूप हाय कट ऑफ असेल तर नक्कीच या कॉलेजची डिमांड जास्त आहे, खूप लो असेल तर नक्कीच त्या कॉलेजची डिमांड कमी आहे. त्यामुळे कट ऑफ तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि यासाठीच कट ऑफ शोधणं देखील खूप अवघड आहे आणि किचकट काम आहे. पण तेच जर तुम्हाला हे सोपं करून हवं असेल तर आम्ही घेऊन आलेलो आहोत cutoffwala.in, की या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ हे इझिली पाहता येतील आणि तुम्हाला नेमकं कुठे ॲडमिशन भेटेल आणि
कोणत्या कॉलेजचा काय कट ऑफ आहे हे सुद्धा समजेल. जसं मी आता तुम्हाला VITचा कट ऑफ दाखवत आहे, तसंच तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील सर्व ब्रांचेसचा, सर्व कॉलेजेसचा कट ऑफ पाहू शकता, ते सुद्धा कोटा आणि कॅटेगरीनुसार. पण फक्त कट ऑफ पाहून देखील उपयोग नाही, म्हणूनच आम्ही जे विद्यार्थी cutoffwala.in वरती रजिस्टर होतील त्या विद्यार्थ्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो आणि जे आमच्या रेग्युलर ऑनलाईन डाऊट सॉल्विंग सेशन होतात, तसेच स्पेशल गायडन्स सेशन होतात, त्याची लिंक आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो. त्यामुळे कट ऑफ सोबतच जर एक्सपर्ट गायडन्स देखील हवा असेल तर cutoffwala.in वरती रजिस्टर करा आणि कट ऑफ पाहण्यासोबतच एक्सपर्ट्स गायडन्स देखील तुम्ही मिळवा. डाऊट सॉल्विंग सेशनमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता. काय करणार, हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर cutoffwala.in वरती व्हिजिट करा आणि लगेच रजिस्टर करा. लक्षात ठेवा, cutoffwala.in. आता मी तुम्हाला पुढच्या ब्रांचवरती नेणार आहे की जी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर या ब्रांचमध्ये ओपन, OBC, NT2, SCBC यांच्यासाठी 98% कट ऑफ लागला होता. NT3 97, NT1 VJ साठी 96, SC साठी 94 आणि ST साठी 82% कट ऑफ लागला होता. पुढची आपली ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजेच की ENTC. तर या ब्रांचसाठीचा कट ऑफ ओपन, OBC, SCBC यांच्यासाठी 97% रेंजमध्ये, NT3, NT2 यांच्यासाठी 96%, NT1 95, VJ 94, SC 93 आणि तेच ST साठी 69% रेंज. पुढची आपली ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर ब्रांच आणि या ब्रांचसाठीचा जो कट ऑफ होता तो ओपनसाठी 96, OBC, NT3 यांच्यासाठी 95, त्यानंतर SCBC, NT2 यांच्यासाठी 94, NT1 साठी 91, SC 89, VJ सुद्धा 89 आणि ST 47% येईल. पुढची आपली ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. या ब्रांचसाठीचा कट ऑफ ओपन मधून 95, NT3, NT2 यांच्यासाठी 94, OBC साठी 93, VJ आणि SCBC साठी 92, NT1 साठी 90, त्यानंतर SC 89 आणि ST साठी 71% येईल. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग यासाठी ओपन मधून 95% येईल, OBC, NT2, NT3 यांच्यासाठी 93% येईल, SCBC 91, NT1 89, SC 88, VJ 81 आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ST साठी तर डायरेक्ट 15% कट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंगला आपल्याला या ठिकाणी मागच्या वर्षीच्या राऊंड 1 मध्ये पाहायला भेटतोय. असेच तुम्हाला आणखी देखील महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजेसचा, कोणत्याही ब्रांचचा, कोणत्याही कॅटेगरीचा आणि कोणत्याही कोटाचा तुम्हाला जर कट ऑफ बघायचा असेल तर काय करणार, व्हिजिट करा cutoffwala.in वर आणि रजिस्टर करून लगेच त्या ठिकाणी सर्व कट ऑफ बघा. प्लस तुम्हाला आमचे जे लाईव्ह गायडन्स सेशन असतात ते देखील ॲक्सेस भेटेल रजिस्ट्रेशन नंतर. लक्षात ठेवा cutoffwala.in आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.